सर्व गोष्टीचं तुम्हाला जर काही प्रश्न आला तर आपण गांधीचं थोडासा वाचन केलं, विचार पाहिला तर त्यातून आपल्याला उत्तर सापडू शकतं बहुतांश प्रश्नांचं. आणि त्यांनी आता तो भर दिलाय की ग्राम विकास भरता हिंद स्वराज्यामध्ये, तर त्यामध्ये ते आपण म्हणतो की आपण जी 73 घटना दुरुस्ती केली ती त्यामुळेच केली आणि आपण ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद बळकट केल्या आणि त्यामुळे खूप फरक पडलेला आहे. तिथे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या प्रयोगशाळा झालेल्या आहेत. असा गांधीजी चा विचार हा एका अर्थानं देशाचा मध्यवर्ती विचार आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाहीये. त्यामुळे गांधीजींचा विचार हा जिवंत ठेवणं महत्वाचं आहे. गांधीजी असे दीपस्तंभ आहेत ज्यांच्या विचाराच्या प्रकाशामध्ये जर भारतानं काळजीपूर्वक नीटपणे वाटचाल केली तर आज समाजामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले असतील त्याला एक उत्तर मिळू शकतं आणि लोकांचं समाधान होऊ शकतं. आणि त्यांनी जे सांगितलं अंत्योदयापासून सुरुवात केली पाहिजे आणि सर्वोदयापर्यंत गेलं पाहिजे. हा जो गाभा आहे की इथला भारतीय माणूस खऱ्या अर्थानं सुखी समृद्ध व्हायला पाहिजे. नैतिकता, आर्थिक विकास आणि त्याचबरोबर देशाची एकात्मता, ह्या सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर गांधींनी आयुष्यभर हेच काम केलेलं आहे. आणि आपल्याला आजच्या परिप्रेक्षामध्ये गांधीच्या हे जे विचार आहेत, मग आपण शिक्षणाची पद्धत आजची जी आहे आणि गांधी नेत्यांची कशी आहे ह्याचा आपण विचार सबंध ठेवलेला आहे. पर्यावरणाचे ते बोलणार आहेत. जात, वर्ग आणि स्त्री संघर्ष आणि गांधीजी असा एक वेगळा आपण परिसंवाद ठेवलेला आहे. त्याचबरोबर गांधीजी बद्दल म्हणलं की आपण ते आतला आवाज ऐकून ते काम करायचे. आतला आवाज म्हणजे काय आहे की आपल्या मनात जो विचार आहे, जे कन्व्हिक्शन आहे, आपल्याला ठाम होते की अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तर आपल्याला पुढे जाता येईल. तर असं आतला आवाज मला प्रमाण म्हणून काम करणारे मेधा पाटकर असतील, विवेक सावंत असतील किंवा विजय पांढरे असतील यांचा एक मनोगत आपण ठेवलेला आहे. आणि मार्चला भरवतो आहे. पाहुण्यांची यादी दिली आहे. जवळजवळ 25 पाहुणे आहेत. उद्घाटक मनोज कुमार खासदार आहेत बिहारचे आणि ₹1.25 तो सोनम वांगचुक यांच्या त्याचं नाव सोनम वांगचुक ते आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. क्लब ऑफ पुणे की ओर से आज अलग अलग सामाजिक उपक्रमों के लिए जो पैसे लगते हैं उसको यानी फंड्स रेजिंग के लिए लोगों में यह विषय पहुंचे, इसलिए साइक्लोथॉन, मैराथन और वॉकेथॉन का आयोजन किया था, वह पूरा होने जा रहा है. मैं इसमें जिन्होंने सहभाग लिया उन सबका अभिनंदन करता हूं. अभी मुझे पुणे के बारे में हमेशा एक आश्चर्य भी लगता है और आनंद भी होता है कि सुबह अर्ली मॉर्निंग हो और शाम को इवनिंग हो, व्यक्ति को जाना है तो 2-3 ऑप्शन रहती है. सुबह जनकल्याण के मैराथन में जाना या रोटरी के वॉकेथॉन में आना, शाम को राहुल देशपांडे का गाना सुनने के लिए जाना या प्रशांत नामले का नाटक देखने के लिए जाना. तो यह पुणे की एक दूसरे से सुंदरता, ब्यूटी होती जा रही है. इसलिए इतने जल्दी उठकर अपना निजी स्वार्थ जिसमें नहीं है और रोटरी का एक मोटो मिशन को एक दूसरे से कैनवासिंग करना है, इसलिए जल्दी उठकर आप सब लोग सहभागी हुए, इसलिए आपका मैं अभिनंदन करता हूँ. रोटरी का काम मैंने आपको बताने की आवश्यकता नहीं. जब भी
कोई दिक्कत निर्माण होती है, कोविड जैसी हो या हमेशा के जैसे हैंडीकैप जैसे हो, ऐसे विषय में रोटरी पहले आगे आकर मदद करती है। इस सब करने के लिए पैसे लगते हैं, तो एक दूसरे से इस वॉकेथॉन के माध्यम से उन्होंने कैंपेन किया है। 3-4 अच्छे विषयों के लिए, कॉज के लिए वो पैसे देते हैं। इसमें छोटे बच्चों की हार्ट की सर्जरी, फिर डायबिटीज पर काम करना, कंस्ट्रक्शन ऑफ टॉयलेट वॉल्स फॉर गर्ल्स, इसकी बड़ी आवश्यकता बनी है। 14 से 19 में पीडब्ल्यूडी का महाराष्ट्र का मिनिस्टर था, तो हमने एक बड़ा कैंपेन किया कि हाईवेज पर लेडी टॉयलेट नहीं होते, क्लीन नहीं होते। तो हमने ऐसा एक यूनिट खड़ा किया कि जिसमें एक छोटा स्टॉल भी रहे, उस एरिया की महिला उस स्टॉल को चलाए, तो उसको भी 4 पैसे मिलेंगे। शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भांगुळाचं करायचं काय, भांगुळाचं करायचं काय, भांगुळाचं करायचं काय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सोलापूरकरच्या बैलाला, सोलापूरकरच्या बैलाला घेतल्याशिवाय कालच रामदासजी आठवले साहेबांनी सोलापूरकरवर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे। आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे, त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो, अशा पद्धतीने होतं का राहुल सोलापूरकर? आता त्यांच्या घरी जाणार आहेत का? नाही, आता जर पोलिसांनी सोडावं, दाखवू त्याला सुरेश धसावर देखील कारवाई, सुरेश धसाच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। सुरेश धसाच्या वक्तव्याचा जाहीर निषेध